नमस्कार स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात 3 देवतांचे विशेष स्थान असते. इष्टदेवता, ग्रामदेवता आणि कुलदेवता. पण अनेकांना या तिघांमधील फरक माहीत नसतो. आज आपण अगदी सोप्या भाषेत हे समजून घेऊया. सर्वप्रथम जाणून घेऊया इष्टदेवता म्हणजे काय. इष्टदेवता म्हणजे ज्या देवतेवर आपले मनापासून प्रेम आणि श्रद्धा असते. त्यांचे नाव घेतल्यावर मनाला शांती मिळते, संकटात धीर मिळतो आणि आनंदात कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. ती आपली इष्टदेवता असते. काहींसाठी श्री स्वामी समर्थ, तर काहींसाठी विठ्ठल श्रीराम, तर काहींसाठी श्रीकृष्ण, देवी महादेव किंवा श्री गणपती इष्टदेवता असू शकतात. इष्टदेवतेची निवड ही आपल्या श्रद्धेवर आधारित असते. आता पाहूया ग्रामदेवता म्हणजे काय. ग्रामदेवता म्हणजे गावाची रक्षण करणारी देवता. प्रत्येक गावाची एक ग्रामदेवता असते. पूर्वी गावात कोणतेही शुभ कार्य, सण, यात्रा किंवा नवीन काम सुरू करण्यापूर्वी ग्रामदेवतेचे दर्शन घेतले जात असे. कारण ग्रामदेवता गावातील सर्व लोकांचे रक्षण करते अशी श्रद्धा आहे. काही घराण्याचा कुलदैवत श्री खंडोबा असतो, तर काही घराण्याची कुलदेवता श्री तुळजाभवानी माता असते. कुलदेवता म्हणजे आपल्या वंशाचे रक्षण करणारी आणि संकटात मार्गदर्शन करणारी देवता. श्रद्धेने तिची पूजा केल्यास घरात सुख, शांती आणि मंगलमय वातावरण राहते. श्री खंडोबा हे अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे. जेजुरीचे श्री खंडोबा भक्तांच्या नवसाला पावणारे आणि संकटातून रक्षण करणारे मानले जातात. श्री तुळजाभवानी माता ही अनेक घराण्याची कुलदेवता आहे. आई तुळजाभवानी शक्ती, धैर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानली जाते. भक्तिभावाने तिची पूजा केल्याने तिची कृपा लाभते. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.